मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता ज्योती सावित्रीला म्हणत असतो की सावित्री, तू आपल्या घराण्याचं नाव खाली जाऊ दिलं नाहीस, आपल्या घराण्याचं नाक खाली जाऊ दिलं नाहीस, ते उंचावलंस, याचा मला अभिमान आहे. तेव्हा सावित्री म्हणत असते, खरं सांगू का मालक, हे सगळं मला तुमच्यामुळे शक्य झालं. तुम्ही मला किती पुस्तकं वाचायला शिकवली, तुम्ही मला अक्षर ओळख शिकवली, त्याचबरोबर कितीतरी ग्रंथ वाचून सांगितले, उतारे वाचून दाखवलेत. त्याच्यामुळे तर हे सगळं शक्य झालं ना. मला खोटेपणा समजला आणि म्हणूनच मी तुमच्यामुळे हे धाडस करू शकले, एवढं सगळं बोलू शकले. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, खरं सांगू का सावित्री, हे सगळं तू जरा लवकरच शिकलीस आणि एक स्त्री हे शिकली ना, त्याचा मला जास्त आनंद आहे. तेव्हा सावित्री म्हणते, स्त्री शिकली म्हणजे? अहो, स्त्रिया मुळातच हुशार असतात मालक. हां, फक्त हे मान्य करायचं नसतं म्हणून. तेव्हा ज्योती म्हणतो, म्हणजे कसं काय? तेव्हा सावित्री म्हणते, आता तुम्ही मला सांगा, सुतार इथे असा गोल इथे लाकडाला होल करतो, त्याचं कौतुक केलं जातं. पण इथे बाई माणूस, स्त्री माणूस रोज गोल गोल भाकऱ्या थापतं, तिचं कौतुक आहे का? आरशात न बघता व्यवस्थित गोल कुंकू लावलं जातं, त्याचं कौतुक आहे का? इथे आता मिस्त्रीने छान भिंत बांधली की त्याचं कौतुक, पण बाई शाडूची माती आणून इथे व्यवस्थित भिंती एकसारख्या सारवते, इथे अंगणामध्ये रांजण तयार करते, इथे चूल तयार करते, त्यानंतर धान्य साठवून ठेवण्यासाठी कणगी तयार करते, त्याला भुंगा लागू देत नाही, रांगोळी काढत असते आणि अजून महत्त्वाची गोष्ट, लोणचं पापड तयार करते, तेव्हा त्या लोणच्याला कीड लागू देत नाही. पापडसुद्धा ती किती शिदाबीने तयार करत असते. तेव्हा मालक, स्त्री जात ही मुळातच हुशार असते, पण हे मान्य करायचं नसतं लोकांना. तेव्हा ज्योती तिच्याजवळ बसतो आणि सावित्रीला म्हणत असतो की सावित्री, अक्षर ओळख होण्यापूर्वीची सावित्री माझी की अक्षर ओळख झाल्यानंतरची सावित्री माझी? कुठली सावित्री माझी आहे? तेव्हा सावित्री म्हणते, मालक, दोन्ही सावित्री तुमच्याच की. तेव्हा इथे दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघत राहतात. तेव्हा ज्योती म्हणतो की तुझ्यासमोर हात जोडतो बाई. तेव्हा सावित्री म्हणते, अहो मालक, हे काय करताय तुम्ही? आणि तेव्हा इथे ज्योती आणि सावित्री दोघेजण गप्पा मारत असतात. तेव्हा ज्योती म्हणत असतो, आता किती काहीही झालं ना, तरी गंगाधर शास्त्री यांना आपण दोघेजण पुरून उरू, त्याला जे काही करायचं आहे ते त्याला करू देत. असं म्हणून इथे आता ज्योती सावित्रीच्या बोलण्याचं, तिच्या धाडसाचं खूप जास्त कौतुक करतो. आणि मग काय प्रेक्षकांनो, इथे आता गंगाधर शास्त्री पेटूनच उठलेला असतो. जसं जसं वय होत असतं तशी तशी खुरापती जरा जास्तच येत असतात. गंगाधर शास्त्री म्हणत असतो की त्या ज्योत्याला आणि त्या सावित्रीला मी कधीच माफ करणार नाही. तिने सगळ्यांसमोर माझा अपमान केलाय. तेव्हा इथे त्याची बायको गोपिका म्हणत असते, तुम्ही कशाला इतका विचार करताय? साधी शूद्र स्त्री ती, तिचा काय एवढा विचार करायचा? तो म्हणतो, अजिबात नाही. तिथे मी काही बोललेलो नाही आहे, पण आता चांगलीच त्यांची कोंडी करून ठेवतो. फुलांचा व्यवसाय आहे ना त्यांचा, एक फूलसुद्धा पुण्यामध्ये विकलं जाणार नाही असा फर्मानच काढतो. इथे आता गंगाधर शास्त्री फर्मान काढत असतात की फुले घराण्यातील एकसुद्धा फूल हे विकत घेतलं जाऊ नये असा फर्मान निघालेला असतो. तेव्हा इथे ज्योती त्याचबरोबर अण्णा हे दोघेजण आता फुलं विकायला जाणार असतात. तेव्हा इथे राजाराम अण्णा म्हणतात की ज्योती, चल आता निघूया का फुलं विकायला? तेव्हा ज्योती म्हणतो, हो निघूया. आणि तो त्या फुलांकडे आता बघत असतो. सावित्री म्हणते, मालक काय झालं? कसला विचार करताय? तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, कसला नाही. सावित्री म्हणते, पण डोळे काहीतरी वेगळंच सांगतायत. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, काही नाही, एवढं शिक्षण घेतलं तरीसुद्धा फुलांची टोपली ही खांद्यावरती घ्यावीच लागणार आहे. तेव्हा इथे सावित्री म्हणत असते, मालक, अहो तुम्ही असा विचार कशाला करताय? फुलांकडून आपण हेच तर शिकलं पाहिजे ना. फुलं कसं त्यांचा गुणधर्म सोडत नाही, तसा माणसाने माणुसकी जपण्याचा गुणधर्म कधीही सोडू नये. तेव्हा इथे सावित्री म्हणते की तुम्ही जरी फुलांची टोपली खांद्यावरती घेतली तरी आज तुमचा
एक रुबाब आहे, तुमची ओळख आहे. पुण्यामध्ये तुमच्या एवढं शिक्षण कुणाचंच नाही आहे. त्यामुळे फुलांची टोपली घेऊन शिक्षणाचा आणि तुमचा मान कमी होणार नाही. ही गोष्ट आता सावित्री ज्योतीला समजावून सांगते. ती कशी? ती म्हणत असते की आपण फुलांकडून एक शिकलं पाहिजे. फुलं बघा आपला गुणधर्म सोडतात का? फुलं ही देवाला वाहिली जातात. त्याचबरोबर तीच फुलं एखाद्या सुंदर बाईच्या वेणीमध्ये सजवली जातात. तीच फुलं एखाद्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सजावटीसाठी वापरली जातात. त्यानंतर चांगल्या कार्यासाठी तर कुणाच्या तरी मैतावरती सुद्धा ती वापरली जातात. त्याचबरोबर फुलं ही गळूनसुद्धा पडतात, पण ती आपला गुणधर्म सोडत नाही, सुगंध देतच असतात. फुलांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. तेव्हा इथे काय काय शिकण्यासारखं आहे? तर इथे गुलाबाच्या पाकळ्या जरी छान उमललेल्या असतात, तरी आजूबाजूला काटे असतात, तरी ते उमलायचं थांबतं का काट्यांना घाबरून? त्याचबरोबर इथे आता झेंडूची फुलं कितीही ऊन असलं तरीसुद्धा ती बहरतच जातात, बहरतच जातात. असं आता इथे एक एक फुलाचं काय आता धर्म आहे, काय तिचा अर्थ आहे, हा आता सावित्री समजावून सांगते. तेव्हा पारू म्हणत असते, इतकी वर्ष आपण फुलं उगवतोय, फुलांमध्ये आपण आहोत, पण आज खऱ्या अर्थाने त्यांचा अर्थ समजला. तेव्हा इथे आता ज्योतीला आणि राजारामाला बळ येतं. दोघेजण ते फुलं आता विकायला जातात. तोपर्यंत इथे गंगाधर शास्त्री यांचा फर्मान पोचलेला असतो. तो फर्मान आता वाचला जातो की इथे ज्योतीने गंगाधर शास्त्री यांचा अपमान केला. धर्म बुडवण्याचं काम सुरू आहे. त्याची बायको सावित्री यांनी आता घरी बोलावून घरी गंगाधर शास्त्री यांचा अपमान केला. त्यामुळे या लोकांना आता बहिष्कृत करण्यात येत आहे. त्यांच्या घरातील एकही फूल पुण्यामध्ये कुणीही खरेदी करणार नाही असा फर्मान आता पुण्यामध्ये गंगाधर शास्त्री यांनी दिल्यामुळे सगळे लोक म्हणतात की फर्मानाचा आपण नीट विचार केला पाहिजे आणि फर्मान याच्यावरती अंमलबजावणी केली पाहिजे. तेव्हा इथे ज्योती आणि राजाराम दादा त्याच मंदिराच्या बाहेर आलेले असतात. ते म्हणतात की फुलं घ्या ना, रामराम. तेव्हा इथे विनायक म्हणत असतो, काय रे राजारामा, तुला काल सांगितलं होतं ना फुलं घेऊन येऊ नकोस म्हणून, तरीसुद्धा आलास का? काही तुझी आम्ही फुलं वगैरे घेणार नाही. गंगाधर शास्त्री यांचा अख्ख्या पुण्यामध्ये फर्मान आलेला आहे की तुझ्या घरातून कुठलंही फूल खरेदी केलं जाणार नाही. त्यामुळे आलास त्या पावली परत जा. राजाराम म्हणत असतो, मायबाप असं करू नका भूदेवा. अहो पोटा पाण्याचं बघायला हवं ना, त्यासाठी फुलांना नाही म्हणू नका. महामंदिरामध्ये आलो नाही, इथे आलो आहे, इथे तरी फुलांचा स्वीकार करा. ते म्हणतात नाही नाही, देवाला फुलं चालणार नाही. ज्योती म्हणतो, हे कुणी सांगितलं तुम्हाला? देवानेच सांगितलं. तुम्हाला सांगितलं का देवाने? तेव्हा दुसरा इथे पंत म्हणतो, नाही, गंगाधर शास्त्री यांना सांगितलं देवाने की तुमच्या घरातली फुलं नको आहेत म्हणून. तेव्हा ज्योती म्हणतो, पण आम्हाला सुद्धा देवाने सांगितलं की फुलं पाहिजे म्हणून, म्हणून तर आम्ही आलो ना. तेव्हा इथे विनायक म्हणतो, काय तुझ्यासारख्या शूद्राला येऊन देवाने सांगितलं? नाही नाही नाही, आधी इथून जा बरं. तुमच्याकडून कुठल्याही पद्धतीची फुलं घेतली जाणार नाही असं इथे आता म्हटलं जात होतं. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, एकदा ऐकून तरी घ्या. राजाराम म्हणतो, ज्योती चल, उगाच या लोकांबरोबर आता उज्जत घालायला नको. आणि त्यामुळे ते दोघेजण घरी परत येत असतात. तेवढ्यातच इथे आता विनायक आणि दुसरे पंत हे गंगाधर शास्त्री यांच्याकडे जाऊन सांगतात की कशा पद्धतीने फर्मानावरती अंमलबजावणी केली जाते, कशा पद्धतीने ज्योती आणि राजारामला परत पाठवलं, त्यांची कोंडीसुद्धा केली. तेव्हा इथे लगेचच गोपिका म्हणत असते, ती तर आगच लावत असते. ती म्हणत असते की तुमच्यासारखी इथे विद्या कुणाला प्राप्त करता येणार आहे का? तुमचा फर्मान म्हटल्यानंतर कोण त्यांच्याकडून फुलं घेणार? पण मला तर असं वाटतं, पेशवाई जरी नसली ना तरीसुद्धा लोकांना पेशवाईची आठवण मात्र येईल. अशा पद्धतीने निर्णय घेता तुम्ही. पण मी काय म्हणते, अजून त्यांना त्रास झाला पाहिजे, अजून त्यांची कोंडी झाली पाहिजे. गंगाधर शास्त्री म्हणतो, अजून कोंडी झाली पाहिजे? एक काम करूया ना, त्यांच्याकडून काही घ्यायचं ना त्यांना कुणी काही द्यायचं. कसं वाटतंय? ती म्हणते, अरे वा, एवढ्या लवकर तोडगा शोधूनसुद्धा काढला, खूपच छान. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणत असतो की आता त्यांना त्रास द्यायचाच आहे ना,
चारी बाजूने अशी कोंडी करायची ना की त्या ज्योतीची अक्कल ठिकाणावरती आली पाहिजे, असं गंगाधर शास्त्रीने ठरवलेलं असतं. तेव्हा इथे आता बाजारपेठेमध्ये इथे गोविंद काका, चिमणा आणि रखमा आलेले असतात सामान खरेदी करायला. तेव्हा इथे आता त्यांच्या ओळखीचे जे दादा असतात ना, तिथे आलेले असतात. तेव्हा इथे दादा म्हणतात, रामराम देवा, रामराम. ते म्हणतात, बोला बोला दादा बोला. देवाची तिथे मूर्ती असते. तेव्हा गोविंद काका म्हणतात की हे काय, देवाला इथे फुलं वगैरे वाहिली नाहीत? राजाराम आला नाही का? फुलं बंद केलीत का? ते म्हणतात की नाही, फरमान निघालाय ना, कुणीही तुमच्याकडून फुलं वगैरे खरेदी करणार नाही. त्यासाठी मी पण आता खरेदी नाही करणार. मला माझं दुकान चालवायचं आहे ना. तेव्हा इथे लगेचच चिमणा म्हणत असते की बरं ठीक आहे, आम्हाला थोडं सामान खरेदी करायचं आहे. गोविंद काका म्हणतात की तुम्हाला फुलं घ्यायची नाही आहेत, नका घेऊ. थोडं थोडं किराणा हवा होता, जे जे काही हवं आहे ते घ्या चला. तेव्हा चिमणा म्हणत असते की गोडे तेल द्या, गूळ द्या आणि अजून जे काही हवं असतं ते आता मागून घेत असते. रखमा म्हणते मलासुद्धा इथे आता जे काही हवं आहे ते द्या. तिने 4-5 जिन्नस सांगितलेले असतात. इथे आता चिमणासुद्धा सांगते, रखमासुद्धा सांगते की राई जिरं हवेत, मला इथे हळद हवे, सगळं काही ती सांगते. तेव्हा इथे दुकानवाले दादा म्हणतात की नाही नाही, मी तुम्हाला माझ्या दुकानातून किराणासुद्धा देऊ शकत नाही. फरमान आलाय तसा तुम्हाला काही द्यायचं नाही म्हणून. या लोकांच्या विरोधात मी कसं जाणार. तेव्हा इथे रखमा म्हणते, असं काय करताय दादा, अव तुम्ही ओळखीचे आहात ना, मग द्या की जरा. गोविंद काका म्हणतात, अव द्या, नाही म्हणू नका. तेवढ्यातच इथे चिमणा आता म्हणते, अहो राहून द्या, चला आपण निघूया. तेव्हा इथे सगळेजण तिथून आता निघून गेलेले असतात. आता इथे दुकानदारांचा नाईलाज असतो, करावं तर करावं काय. कारण का, इथे आता त्या भूदेवांना कळलं, स्वतःला भूदेव म्हणतात का, तर त्यांचा ब्रह्ममुखातून जन्म झाला असा त्यांनी आता सगळीकडे कावा केलेला असतो. किती ते मूर्खपणा, कितीची लोक ती साधी भोळी आणि त्यांच्यावरती अन्याय करणारे हे ब्राह्मण. त्यानंतर इथे बिचाऱ्यांना आता राशन पाणी मिळत नाही, किराणा घेता येत नाही. इथे आता फुलं इतकी बहरलेली फुलं विकली जात नाही. का तर गंगाधर शास्त्री याला विरोध केला म्हणून. एका ब्राह्मणाला जर विरोध केला तर त्या लोकांचं काही खरं नाही, त्यांच्यावरती अजून अन्याय अत्याचार करणार. जे आधी सुरू होतं ते आताही सुरू आहेच. त्यानंतर प्रेक्षकांनो, ज्योती आणि राजाराम दादासुद्धा परत आलेले असतात. तेव्हा इथे आता पारू म्हणते, काय व फुलं विकली गेली नाही का. तो म्हणतो की नाही. तेव्हा इथे किराणा पण आम्हाला दिलेला नाही आहे. 4-5 जिन्नस घ्यायला गेलो होतो, त्यासुद्धा मिळाल्या नाही, आता काय करायचं. रखमा म्हणत असते, हे सगळं ह्या सावित्रीमुळे झाले. उगाच अपमान केला त्या गंगाधर शास्त्रीचा, आता भोगा आपल्या कर्माची फळं. तेव्हा रखमा म्हणत असते की आता काय करायचं. गंगाधर शास्त्री हा पुण्यामध्ये जे काही बोलणार सगळेजण मान्य करणार. आता आपण सामान आणलं नाही तर संध्याकाळी खायचं काय, घरामध्ये तेलच नाही तर बनवणार कसं. तेव्हा इथे रखमा म्हणत असते, काय गं बाई सावित्री, काय मिळालं तुला गंगाधर शास्त्रीचा अपमान करून. चिमणा म्हणते, म्हणून तर मी म्हणत होते ना, काही बोलायलाच नको, जे जसं चालू आहे तसं चालू राहायला हवं होतं. तेव्हा इथे आता सावित्री काहीच बोलत नाही. चिमणा घालून पाडून बोलत असते. ती म्हणत असते की त्यावेळेला गप्प बसली असती तर आज आपल्यावरती ही परिस्थिती आली असती का. तेव्हा इथे आऊ म्हणते, बाई वहिनी, झालं गेलं ते विसरून जा, काही ना काहीतरी मार्ग नक्की निघल, तुम्ही थोडा धीर धरा. तेव्हा इथे रखमा म्हणते, आम्ही धीर का धरायचा सांगा ना. अहो तुमचं काय व, तुम्ही जाल त्या गोऱ्या माणसांकडे, त्या इंग्रजांकडे जाल आणि तिथे जाऊन त्यांचं खाल, पण आमचं काय, आम्हाला उपाशी तापाशी राहावं लागेल ना. या सावित्रीमुळे हे सगळं घडले. ज्योती म्हणतो, हे बघ काकू, तू उगाच सावित्रीवरती आरोप करू नकोस. सावित्री जे काही बोलली, ती जे काही वागली, तिने जे काही केलं ना, त्याचा मला सार्थ अभिमान आहेच. तिने काहीही चुकीचं गेलेलं नाही आहे. आपल्या घराण्याचं नाक तिने उंचावलेलंच आहे, खाली करू दिलेलं नाही. गोविंद काका म्हणतात, अरे पण ज्योती आता करायचं तर करायचं काय, अरे खायचं काय, फुलं विकली गेली नाही तर नुकसान किती होईल सांग बरं. तेव्हा ज्योती म्हणतो, हे बघा दादा, मी तुम्हाला आता एवढंच सांगेन, गंगाधर शास्त्री याला ग्रामीणने बसवायचं आहे ना, तो इथे आता त्याला जे काही करायचं आहे ते करू दे.
पण मी सुद्धा त्याला उत्तर देणार आणि विश्वास ठेवा विजय आपलाच होईल. तेव्हा इथे रखमा म्हणत असते, अरे ज्योती काय बोलतोस काय? अरे ते विद्वान लोक आहेत. विद्वान लोकांना तिथं बोलावलं जाणार आहे. त्यांना कितीतरी विद्येचं ज्ञान आहे. तुझं काय र? 7वी शिकलायस तू फक्त. तुला फक्त तेवढंच ज्ञान आहे. तुझा टिकाव तरी लागणार आहे का त्या लोकांपुढं? अरे तुमच्या हट्टापायी आमच्यावरती दगडमाती खायची वेळ येणार आहे. आम्हाला जर इथे इकत पाकतसुद्धा काही दिलं नाही तर काय खायचं काय आम्ही सांग ना. दगडमाती खाऊन आम्ही आमचं आयुष्य जगायचं का तुमच्यामुळं? असं म्हणून आता रखमा गेलेली असते. ज्योतीला फार वाईट वाटलेलं असतं. तेव्हा सावित्री त्याच्याकडे इथे आता दुःखी होऊन बघत असते. तर पुढील भागामध्ये इथे आता गंगाधर शास्त्री म्हणत असतो की त्या ज्योत्याची आता चांगलीच कोंडी केली आहे. त्याला कुणी किराणा पण देत नाही आहे आणि त्याचबरोबर कुणीही त्याच्याशी बोलत नाही आहे, फुलं वगैरे घेत नाही आहे. आता ज्या वेळेला इथे सगळे लोक बसतील ना न्याय निवाड्यासाठी, तेव्हासुद्धा त्याची अशी कोंडी करून ठेवणार आहे ना की त्याला बोलताच येणार नाही. तेव्हा इथे आता न्याय निवाड्यासाठी जाताना तुम्ही ना तो आता उपरण घ्या, जो खूपच जास्त महागडा आहे. तो म्हणत असतो की जेव्हा इथे गंगाधर शास्त्रीने लग्नाच्या वरातीमधून माझं महागडं उपरण मातीमोल केलं तेव्हा उराशी पकडून तू रडली होतीस ना. आणि तुला काय म्हणाला होता की महागडं उपरण खांद्यावरती घेण्यासाठी खांदा तेवढा मजबूत आणि कुळीन लागतो. आता त्याला कळेल हा खांदा किती भरगस्त आहे ते आणि किती कुळीन आहे ते आणि हा जोर किती पद्धतीने घेऊ शकतो, किती वजनाचा जोर घेऊ शकतो ना. ते आता त्या गंगाधर शास्त्रीला कळेलच की खांदा किती खानदानी आहे तो. असं इथे ज्योती सावित्रीला म्हणत असतो.